ना हात उरले होते, ना पाय उरले होते, ना डोळे उरले होते, ना कान उरले होते. पदस्तंभाला बांधलेला माझा शंभू राजा अभिमानानं स्वाभिमानानं या मातृभूमीसाठी समर्पण द्यायला तयार होता. हापशे जवळ आले, संभाजी महाराजांच्या जवळ आले. हापशेंनी तलवार उपसली नाना आणि सपकन वार केला. जसा वार केला तशी संभाजी राजांची गर्दन मातीतनं खाली पडली आणि तोंडातून एक वाफ निघाली. वाफेसोबत माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा शंभू राजा सांगत होता, सज्जनांनो, अरे सांगा त्या आबासाहेबांना, तुमचा छावा या मातीत नाही मेला, तुमचा छावा या मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कायिक असतात, पण मातीसाठी मरणारे केवळ संभाजी राजे असतात हे सांगत गेला. म्हणून बुधभूषण यस्यास्ते सागरो येन बध्यते प्राणांस त्यजति राष्ट्रार्थम तम वंदे शिवनंदनम, तम वंदे शिवनंदनम.